की माझं सरकार पाडलं गद्दारी करून 40 आमदार फोडलेले। त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता। त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना मी असं म्हणेन हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष येतो। महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्ष आता एका अत्यंत टोकाच्या वळणावर येऊन पोहोचलाय। शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जहरी टीका केली जाते। याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथील एका भव्य जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटावर अत्यंत शेलक्या आणि तिखट शब्दात सडकून टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा स्वतःचा कोणताही स्वाभिमान नसलेला आणि वैचारिक आधार नसलेला म्हणजेच बिनबापाचा पक्ष आहे। आरोप उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आपल्या पक्षातून फुटून गेलेला आणि गद्दारी केलेल्या लोकप्रतिनिधींचा समाचार घेण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात झंझावाती दौरे करतात। या दौऱ्यांदरम्यान आयोजित शिर्डीच्या जाहीर सभेत त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर महायुती सरकार आणि विशेषतः शिंदे गटाचं वाभाडं काढलंय। त्याचा हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ते म्हणाले की ज्या लोकांमध्ये स्वतःच्या हिमतीवर उभं राहण्याची ताकद नसते तेच दुसऱ्यांची घरं आणि दुसऱ्यांचे बाप चोरतात। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी केवळ सत्तेच्या आणि पैशाच्या लालसेपोटी मूळ शिवसेनेशी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली आहे। एवढी मोठी गद्दारी करूनही जेव्हा त्यांना जनतेसमोर जाण्याची भीती वाटू लागली तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आणि त्यांच्या फोटोंचा आसरा घेतला। शिंदे गटाकडे स्वतःचा कोणताही वैचारिक वारसा नाही, स्वतःची अशी कोणती ओळख नाही आणि जनतेमध्ये जाऊन मतं मागण्यासाठी स्वतःचं कर्तृत्व नाही। त्यामुळेच हा पक्ष केवळ आणि केवळ बाळासाहेबांचे फोटो चोरून राजकारण करताय। ज्या पक्षाला स्वतःची अस्मिता सांगता येत नाही, ज्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यांच्या वडिलांचा नावाचा गैरवापर करावा लागतो, अशा पक्षाला बिनबापाचा पक्ष नाही तर काय म्हणायचं, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केलाय। की माझं सरकार पाडलं गद्दारी करून 40 आमदार फोडलेले। त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता। त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना मी असं म्हणेन हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष येतो। बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो। एक दिल्ली येते, एक इकडे एक तिकडे, असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात। मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते। या सभेत उद्धव ठाकरे यांनी केवळ एकनाथ शिंदे यांच्यावरच नाही तर भारतीय जनता पक्षावरही अत्यंत बोचरी आणि गंभीर टीका केली आहे। त्यांनी भाजपचा उल्लेख थेट बाबर जनता पार्टी असा केलाय। ठाकरे म्हणाले की भाजप पूर्वी प्रभू श्रीरामांच्या नावाने मते मागायची आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारायची, ती आता केवळ सत्तेसाठी कोणाशीही हातमिळवणी करायला तयार झाली आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत आणि तिथल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत या नवीन भाजपनं राम मंदिर लुटण्याचं काम केलं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। भाजपचं हिंदुत्व हे केवळ चुनावी जुमला असून त्यांना महाराष्ट्राची अस्मिता आणि येथील उद्योग गुजरातला पळवून नेण्यातच जास्त रस आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील उद्योगधंदे जाणीवपूर्वक राज्याबाहेर घालवून येथील तरुणांना बेरोजगार करण्याचं पाप हे महायुती सरकार करतंय आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राची लूट उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचा घणाघात त्यांनी केलाय। दुसरीकडे ठाकरे गटातून नुकत्याच झालेल्या काही खासदारांच्या फुटीवरही त्यांनी जाहीरपणे भाष्य केलंय। शिवसेना गटातील काही खासदार नुकतेच उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेत। या फुटीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्यांना पक्षाशी प्रामाणिक राहता आला नाही, जे सत्तेच्या दबावापुढे किंवा पैशांच्या प्रलोभनापुढे झुकले, ते कधीही बाळासाहेबांचे खरे सैनिक असू शकत नाही। जे गेले त्यांनी स्वतःची निष्ठा विकलीये, पण पक्षाची खरी ताकद ही नेते किंवा खासदार नसून जमिनीवर काम करणारा सामान्य कार्यकर्ता आणि मतदार आहे। खासदारांच्या जाण्याने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, उलट शिवसेना आता अधिक मजबूत आणि शुद्ध झाली आहे। गद्दारी करणाऱ्या या सर्व लोकप्रतिनिधींना जनता कधीही माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांच्या पापाचा न्याय निवाडा करेल, असं आव्हान त्यांनी थेट शिंदे गटाला दिलंय। जनतेच्या न्यायालयात गेल्यावर या गद्दारांना आपली जागा समजेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे यांच्या या अत्यंत आक्रमक आणि वैयक्तिक पातळीवरील टीकेला एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनीही तितक्याच आक्रमकतेने उत्तर दिलंय। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घेताना म्हटलंय, ठाकरे गट हा आता खऱ्या अर्थाने शिवसेना राहिलेला नसून ती केवळ शिव्यांची सेना झाली आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडे जनतेला सांगण्यासाठी स्वतःचं कोणतंही काम नाहीये।
2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ घरात बसून काम केलं आणि आता सत्ता गेल्यामुळे त्यांच्या मनातील नैराश्य आणि भडास या अशा खालच्या पातळीवरील टीकेतून बाहेर पडते. आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेतोय. म्हणूनच महाराष्ट्रातील जनता आमच्या पाठीशी उभी आहे. उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःचा उरलेला पक्ष कसा वाचवता येईल याकडे लक्ष द्यावं. कारण त्यांचे उरलेले खासदार आणि आमदारही आता त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्ष सोडतात असा पलटवार शिंदेंनी केला. इसलिए मैं इतना ही कहूंगा कि जो भी लोग आज तरह तरह की बातें करते हैं उनके पास कोई मुद्दे नहीं है. गलत सलत आप जब 2022 से गालियां देना है दे दो. जितनी गालियां देते रहो उतने खड्डे में जाते रहोगे. जाओ खड्डे में. और इसलिए मैं इतना ही कहूंगा हम काम कर रहे, काम करने वाले लोग हैं. 2.5 साल का मेरे मुख्यमंत्री कार्यकाल भी आपने देखा है. कितने डेवलपमेंट के काम हुए, विकास के हुए. कई लाडली बहन जैसे कई स्कीम जो है वो भी हो गई शुरू. आज भी महाराष्ट्र आगे जा रहा है. देवेंद्र जी हमारे मुख्यमंत्री है. हम टीम बनकर काम कर रहे हैं. इस महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे हैं. और इसलिए केंद्र का भी बहुत बड़ा योगदान इसमें है. इसीलिए राज्य और केंद्र सरकार के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के विकास में इनका योगदान होगा. और 6 हमारे जो अभी सांसद हमारे साथ शिवसेना में आए हैं उनको मैं इतना ही शब्द देना चाहता हूं कि आपके चुनाव क्षेत्र में विकास के लिए पैसे कमी पड़ने नहीं देंगे, ये विश्वास. या संपूर्ण वादात भाजप आणि महायुतीचे इतर घटक पक्षही शिंदे यांच्या बाजूने मैदानात उतरलेत. भाजपच्या प्रदेश नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलंय की ठाकरेंच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेसाठी तडजोड करणाऱ्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर किंवा बाळासाहेबांच्या वारशावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवलेत आणि म्हणूनच निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्यामुळे कायदेशीर आणि वैचारिक दृष्ट्या शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे हे सिद्ध झालं असतानाही ठाकरे केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी असले केविलवाणे प्रयत्न करतात असं महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा कलगीतुरा आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत अधिकच तीव्र होणार असल्याचं यावरून स्पष्ट दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या बिनबापाचा पक्ष या विधानानं दोन्ही पक्षांमधील दरी आणखी वाढवली आहे. एकेकाळी एकाच झेंड्याखाली काम करणारे हे नेते आता एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू झाले असून सत्तेच्या या लढाईत भाषेची पातळी सातत्यानं घसरत चालली आहे. आता या राजकीय चिखलफेकीत महाराष्ट्राची जनता नेमकी कोणाच्या बाजूने उभी राहते आणि येणाऱ्या काळात कोणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.